सो वन ऑफ द बिझनेसमॅन ज्याचा इंटरेस्ट आहे इन्व्हेस्टमेंट मध्ये करण्यासाठी. दुसरा आहे तो कंपनी सीईओ. हे कसं असतं, दिस इज वन ऑफ द फायनान्शियल कंपनी. दिस इज वन ऑफ द फायनान्शियल कंपनी दॅट इज कॉल्ड एज अ व्हेंचर कॅपिटलिस्ट. तर ही कंपनी काय करते, अशा वेगवेगळ्या कंपनीकडून पैसे घेऊन स्वतःच्या अकाउंट टाकून ते स्टार्टअपच्या आयडियामध्ये किंवा स्टार्टअपच्या प्रोटोटाइपिंगमध्ये किंवा त्याच्या प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असते. ठीक आहे, दोन इन्व्हेस्टमेंट लक्षात आल्या. एंजल इन्व्हेस्टर इज अ पर्सनल हु इज इन्व्हेस्टिंग पर्सनल. मी स्वतःच्या अकाउंटवर तो कंपनी सीईओ किंवा एखादा प्रायव्हेट कंपनीचा ओनर आहे किंवा एखादा स्वतः फ्रीलान्सिंगमध्ये काम करतो, तो दॅट इज कॉल्ड एज अ एंजल इन्व्हेस्टर. आणि दुसरा एंजल इन्व्हेस्टर मध्ये इन्व्हेस्टमेंट प्रोव्हाइड नॉलेज अबाउट बिझनेस, हेल्प बिझनेस मॉडेल मॉडिफिकेशन इन रिक्वायर्ड. म्हणजे तो एंजल इन्व्हेस्टरचा फायदा काय आपल्याला, की तो आपल्याबरोबर असतो. म्हणजे काय की आपला बिझनेस ग्रो करायला तो आपल्याला काय मदत करत असतो आणि त्याचाही नेटवर्कचा आपण इथं वापर करता येतो. बिझनेस इम्प्रूव्हमेंट कॅन वर्क ॲज अ स्ट्रॅटेजिक पार्टनर विथ कंपनी. मग तो या पद्धतीने आपल्याला हेल्प करू शकतो. त्या कंपनीचं ब्रँड मॉडेल करू शकतो किंवा वेगवेगळ्या त्याच्यामध्ये फंडिंग ॲक्टिव्हिटी करायला मदत करू शकतो. बिझनेसमध्ये मॉडिफिकेशन आलं तिथं सुद्धा तो आपल्याला मदत करू शकतो. म्हणजे आता अनुपम मित्तल म्हणून आहे, हा सगळ्यात बन्सल, बिंदी बन्सल, हे सगळे वेगवेगळे इन्व्हेस्टमेंटची लिस्ट तुम्हाला याच्यावरती होऊ शकतात. ठीक आहे, ॲज अ एंजल इन्व्हेस्टर. आता एंजल इन्व्हेस्टर व्हेंचर कॅपिटल